मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता वीर देसाई भेटलात आपल्याला. आणि आज कुठेतरी आज या मैदानाला मी पोहोचलोय ना, सर्वप्रथम वीरचा आभार व्यक्त करेन. कुठेतरी त्याचा कॉल आला मला दुपारी आणि या मैदानामध्ये मला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. धन्यवाद वीर देसाई. आणि खरोखर आज बादलनी काम केला. 3 नंबरचा किती नंबरचा मान झाला? 5 नंबरचा मान मिळवला बघा. म्हणजे तिन्ही फेरं गाडी चांगली पळाली. 2 फेरं तर मला वाटतं सुट्टा निकाल घेतला. 2 फेरं अतिशय सुट्टा निकाल घेतला आणि फायनलला पण तसंच काहीतरी झालं असतं. पण गाडी आपली पुढे होती. आनंदच्या अंगावरची गाडी जशी तुटली जरा गाडीची गती कमी झाली. बरोबर. आई एकविरेच्या चरणी आजचा हा गुलाल आहे. म्हणजे विचार केला होता का आज आई एकविरेच्या चरणी गुलाल मिळणार आपल्याला? जेव्हा म्हणजे आज बैल इकडे निघालेला ना, तर घरून विचारच केलता की आज गुलाला एकविराई चरणीच्या आशीर्वादानेच होणार. बरोबर. आणि सकाळी समजा तू तर नव्हता गटाला पण खूप गती लागली गाडीला, काय बोलाल? मी बघत होतो कारण यांचे मला फोन चालू होते. तर मी विचार केलता की गट कारल्यावर निघेल. आणि जसा गट हे झाला आणि मी कारण तुला फोन केला, MM वाले युट्यूबवर एक चांगला व्यक्तिमत्व आहे, माझा मित्र आहे, चांगले संबंध आहेत, चल बोला आपण जाऊया. बरोबर. आणि जसं आता बाबू बघा, कौतुक करायला पाहिजे. आज भरपूर जण बाबूला गाडीवर बसवायला टाळतात का, तर त्याचं वय झालं किंवा काही हाताचा प्रॉब्लेम आहे. पण तिन्ही फेरं गाडी छान पळवली, काय बोलशील? नाही, गाडी चांगली पळवली. तिन्ही फेरं चांगले म्हणजे जसं सांगल तसं केला आणि बैलांनी चांगली गती पकडली आणि आज 5 नंबरचा मानकरी झाला. बरोबर. नियोजन कसं काय झाला होता आनंदराव सोबत? मला वाटतं याच्या आधी पण तुम्ही एक बाईट दिली होती मला कर्जत केसरीला. आता जो मैदान झाला, जो दुसऱ्याचा मैदान झाला, तिथं बाईट दिली होती की त्या मैदानात सुद्धा पळणार होती ही जोडी, पण कुठेतरी बादलच्या पायावर दुखापत झाल्यानंतर तुम्ही थांबवली आणि आज पळवली. काय बैल त्या कर्जतच्या मैदान होतं तेव्हा बादलच्या पायाला लागलेला आणि तेव्हा म्हणजे एक वाईट वाटलेला का अतिजाचा म्हणजे पायरा कॅन्सल झालता. यावेळेस आपण तीच गाडी पळवली आणि गुलाल प्राप्त झाला. बरोबर. आणि या मैदानामध्ये पहिल्यांदाच आलात ना तुम्ही? या मैदानामध्ये पहिल्यांदाच बघा, पहिल्यांदा आले आणि आईने तुमची एक प्रार्थना पण ऐकली आणि तुम्हाला एक आशीर्वाद स्वरूपी म्हणजे गुलाल पण मिळवून दिला आणि एक चांगली मानाची ढाल. कारण एकविराईच्या इथं मी आधी दर मंगळवारी दर्शनाला यायचो आणि मला आज पूर्ण विश्वास होता की आईच्या आशीर्वादाने आपण आज गुलाल इथं 100% करणार. बरोबर. आता जसं म्हणतो आपण खूप सारी मैदानं आल्यात. आता थारचं मैदान पण पडलं आहे. बरेचसेच आता लोकांना अपेक्षा लागतील आणि कुठेतरी बघा त्या दिवशी बिनजोर पण झाली. बादलचा गुलाल सुद्धा पडला. सतत गुलालामध्ये असल्यानंतर बादलचा गुलाल पडल्यानंतर ना खूप सारी चर्चा होते, काय बोलाल? बादलचा गुलाल पडला म्हणजे त्या दिवशी गुलाल पडण्याचं कारण बैलाची पत्री पलता पूर्ण निघालेली. मग त्याच्यावर बैलाच्या थोडा पायाला लागलेला पण आम्ही विचार केला की बाबा दादाला आता असं सांगू नाही शकत की बैलाच्या लागलाय म्हणून. ती पत्री काढून बैल पळवला आणि बैलांनी पण करून दाखवलं की माझ्यात काय धमक येते. बघा त्या दिवशी पळवला आणि आज लगेच तिसरा दिवस म्हणजे दुसरा दिवस बघा, 2 दिवसामध्ये आराम न देताना पळवला. एकच दिवस गॅप झाला फक्त. रविवारी बैल पळवला, सोमवारी आराम दिला आणि म्हणजे सोमवारी रात्री बैल भरला आणि इथे आला बैल. बरोबर. आणि बघा आज मैदानामध्ये जरी मला वाटतं प्रत्येक गाडा मालकांनी जो चायना ग्रुप मानवलीकरांचा बगीर आहे, सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली, आजचा गुलाल किंवा त्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं अशा भावना व्यक्त केल्या. तुम्ही काय बोलाल तुमच्या? खूप दुःखद घटना घडली. कारण मी बादलची गाडी जेव्हा लांब गेली पकडायला गेलो तर समजलं की कोणाचा तरी बैल म्हणजे नंदी कोणाचाही असो, एक प्रत्येक गाडा मालकाच्या मनाला लागतो. कारण आपल्याला एक उत्सुकता असते की सगळ्यांचे नंदी चांगले पळावे. आणि बगीराने पहिल्याच सेमीमध्ये सुट्टा निकाल घेतलेला, फायनलला प्राप्त झाला. पण काही कारणास्तव बगीरा म्हणजे काय समजलं नाही काय झालं. पण नंतर जेव्हा जशी पब्लिक हे झाली तेव्हा समजलं की बगीरा एक्सपायर झाला. बघा आता म्हणजे अशी घटना कोणासोबत होऊ नये, पण ज्या वेळेला आपण डोल्यामध्ये बघतो ना कुठेतरी वाईट क्षण, त्या महिला लढत होत्या तिथं, त्यानंतर त्यांचे जे घरचे सदस्य होते सर्व रडत होते, काय बोलायला? नाही, मी गेलो नाही कारण मला तिकडनं आवाज येत होता. कारण नंदी कोणाचा असो, एक महादेवाचा नंदी आहे. कारण त्याच्यासोबत झालं आपल्याला एक म्हणजे माझ्या जरा खूप वाईट वाटलं मला, म्हणून मी तिथे गेलो नाही बघा. बरोबर. आता काय बोलाल म्हणजे आज बादलने जो गुलाल मिळवलाय हा कोणाला समर्पित असेल? हा 100% आपण बगीराला समर्पित करू. कारण एक डोळ्यासमोर आपल्या दुःखद घटना झाली आहे आणि एक म्हणजे देवीच्या नावाने जो मैदान भरलेला, म्हणजे बघा देवाच्या पुढे काय आपण काही करू शकत नाही, पण असं नव्हतं घडायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कुठेतरी आज आपण असं समजूया कुठं आई एकविराचा त्याला बुलावा आला आणि त्यांची चरणी कुठेतरी वीर गती मिळाली त्याला. 100% पण नव्हतं घडायला पाहिजे होतं. कारण नंदी हा प्रत्येकाच्या घरातला एक असा मेंबर बनतो. आज मी बघितलं लहान मुलं
त्यांचे आया बहिणी असतील, खूप रडत होत्या. एक मनाला वाईट वाटत होतं. बरोबर. आता आजचा हा गुलाल घेऊन आता किती दिवस विश्रांती, कारण कुठेतरी उद्या पण लगेच मैदान आहे आपला उसाटणेकरांचा, काय बोला? बैल आज 3 फेरे पळालाय आणि बैलाची पत्री पण निघालेली आहे. त्याविषयी सांगितलं की बैलाच्या लागलेला पत्री निघून, म्हणून बैल जरा कमी पळाला असेल. कारण नंदी आहे, तो कधी कमी पळेल जास्ती पळेल त्याचं काय सांगू शकत नाही. कारण बादलचं असं आहे, जेव्हा तो दुखापतीत असतो तो कमी पळतो, पण जेव्हा प्रॉपर ओके असतो तो 100% काम करून दाखवतो. बरोबर. आता कुठं होतं नियोजन आता पुढचं, काय सांगाल? नियोजन आता 5 तारखेला मैदान आहे आपल्या ओवल्याला, तिथचं नियोजन चालू आहे. पण बैलाला आधी पत्री मारणार आहे. बरोबर. चला, तुम्हाला आजचा हा गुलाल मिळवला आई एकवीर चरणी, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आणि जो बगीरा आज आपल्यामधून निघून गेला आहे, आपण सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, त्याला सुद्धा आजचा हा गुलाल समर्पित करू. तुम्हाला देखील धन्यवाद. कारण मी एकटाच निघालो यायला, म्हणून मी फोन केला MM वाले का येत आहे का, आणि तुम्ही देखील लगेच म्हणजे बोलला की लगेच येतो. आणि लगेच तुमचं जो काम काय असेल तुम्ही सांगितलं की मी 10 मिनिटात पोहोचतो. 10 मिनिटात पोहोचून म्हणजे माझ्यासोबत आले मी, आणि टाईमवर सेमी काढलेला तेवढ्यात पोहोचलो. तुमचे देखील आभार माझ्यासोबत आल्याबद्दल. चला, धन्यवाद. धन्यवाद.